नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सौ प्राजक्ता घुडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न। निवृत्ती ही आपल्या जीवनातील एक महत्त्वाची संकल्पना आहे। प्रदीर्घ काळ नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती। सेवेच्या काळात सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करणार याची प्रत्येकाची स्वप्ने अनेक असतात, पण मात्र कळत नकळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या भावना दाटून येतात आणि त्याच वेळी आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाल्याची जाणीव होते। असा हा सेवानिवृत्त सत्कार सोहळा सौ प्राजक्ता प्रदीप घुडे, पूर्वाश्रमींच्या भारती जनार्दन साळुंके यांचा सेवापूर्ती सोहळा सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 123 मुंब्रा येथे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडेसाहेब यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात साजरा झाला। सौ प्राजक्ता घुडे यांचे बालपण उरणमधील वाणियाळी येथील आहे। प्राथमिक शिक्षण कन्याशाळा उरण येथे तर माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण NI हायस्कूल उरण येथे झाले। 1986 मध्ये त्या विवाह बंधनात अडकल्या। त्यांचे यजमान प्रदीप घुडे हे स्वेच्छानिवृत्त आहेत, तर मुलगी अशिता घुडे मोहिते कमर्शियल आर्टिस्ट आहे, तर मुलगा प्रणेश घुडे याने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व बी डिझाईन केले आहे। प्राजक्ता मॅडम यांनी कोकण भुवन येथे DED केले। त्यांच्या आजोबांची ही इच्छा आपल्या नात्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारावा अशी होती, पण प्राजक्ता मॅडम यांच्यामध्ये कलेचे सुप्त गुण असल्याने कलेच्या क्षेत्रात योगदान देण्यासाठीची इच्छाही कधीतरी डोकं वर काढत असे। याला कारण चित्रकला, हस्तकला, रांगोळी, विणकाम या कलाही त्यांना वेळोवेळी खुणावत होत्या। त्यामुळे कलेच्या क्षेत्रात करिअर करायचं होतं, पण प्रत्येक मुलीचे लग्ना अगोदरचे विश्व हे वेगळं असतं। माहेरच्या परसदारातील ते रोपटं सासरच्या अंगणात मोठं होत असतं, कारण नंतर या रोपट्याला खतपाणी हे सासरचंच मिळत असतं, त्यामुळे त्याला ते तिथेच रुजावं लागतं। असं प्राजक्ता मॅडम यांचं सासर हे सरस्वतीचे उपासक असल्याने सासरच्या मंडळींनी त्यांच्या शिक्षकी पेशालाच प्रोत्साहन दिले। मग आपल्या लेकीला आईकडे ठेवून त्यांनी DED केले। तसेच सेवा काळात त्यांनी ग्रॅज्युएशन व MSCITचे शिक्षणही पूर्ण केले। 1992 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत आदर्श शिक्षिका होण्यासाठीचे व्रत अंगीकारले। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेण्याचे ठरवले। महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी म्हणजे तळागाळातील आणि अशिक्षित पालक असलेले हे विद्यार्थी, म्हणजे या मातीच्या गोळ्याला आकार देणं हे एक प्राजक्ता मॅडम यांच्यापुढे आव्हानच होते। 30 वर्षाच्या सेवेत शिक्षणासोबतच शासकीय शालाबाह्य अनेक उपक्रम, विशेष म्हणजे जनगणना, मतदार यादी, शालाबाह्य विद्यार्थी सर्वे असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी शासनाला वेळोवेळी सहकार्य केले। कोविडच्या वेळी तर जगाचे दरवाजे बंद असताना त्या काळात आपला जीव धोक्यात घालून गरीब गरजू लोकांच्या दारोदारी जाऊन सर्वे केला आहे। प्राजक्ता मॅडम यांना आपले सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरीब व गरजू मुलांसाठी, दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची, तसेच या मुलांसाठी त्यांच्या अंगातील असलेली कला, चित्रकला, हस्तकला, रांगोळी, विणकाम या कलेचा वारसा या मुलांना देण्याची त्यांची इच्छा आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा। सेवानिवृत्तीच्या विशेष शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।